7व्या दिवसाचा क्रम लिहून घ्या. म्हणजे आधी क्रम सांगतो. सातव्या दिवशी सगळ्यात पहिली येते ती सुदामदेवांची कथा. त्यानंतर यदुवंशाला ऋषींचा शाप. त्याच्यानंतर राजा जनक व योगीश्वर संवाद. याच्यामध्येच येतं ते 24 गुरूंच्या कथा. भगवान दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्या प्रत्येक गुरुकडून मी काय शिकलो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर यदुकुळाचा संहार. भगवंतांचे स्वधामगमन. मी जसं मागे सांगितलं होतं की भगवंतांच्या स्वधामगमनानंतर फार काही सांगता येत नाही, पण त्यात पुढे परीक्षिती राजाची त्याला जी गती मिळाली ती कथा थोडक्यात. आणि त्याच्यानंतर मार्कंडेयांची कथा. मार्कंडेयांची कथा ही आत्तापर्यंत कुठेही सांगण्याचा योग आलेला नाही, कारण स्वधामगमनानंतर ती सगळी वेळ आणि तो काळ त्या सगळ्याला अनुकूल नसतो. त्या दिवसभरात किंवा जो सप्ताह आपण केलेला आहे त्याचा सगळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजे सुदामदेवांची कथा आणि त्याच्यानंतर त्याला जोडून येणारं भगवंतांचं स्वधामगमन. त्याच्यामुळे पण आपल्या सगळ्यांना मार्कंडेयांची कथा माहिती असावी म्हणून ती सांगणार आहे. आता याच्यामध्ये संन्यासी जनांनी कसं राहावं, वानप्रस्थाश्रमात जे आहेत त्यांनी कसं राहावं, अशा प्रकारची वर्णनं मूळ भागवतामध्ये आलेली आहेत. पण तीसुद्धा त्या दिवशी मुळात 24 गुरूंच्या कथा आहेत, त्याच्यामुळे त्या कथा सगळ्या आणि सुदामदेवांची कथा, त्यामुळे या सगळ्याला वेळ मिळत नाही, म्हणून कथा भागामध्ये या कधी सांगितल्या जात नाही. परत एकदा सांगा ना, माझ्याकडे कुठेतरी आलं होतं तर झालं नाही माझं. बरं, कुठनं सांगू का सगळं? पहिले 2-3 काय. बरं, सुदामदेव कथा. त्याच्यानंतर यदुवंशाला ऋषींचा शाप. राजा जनक व योगीश्वर संवाद. यदु अवधूत संवाद म्हणतात ना त्याला? काय काय? यदु अवधूत संवाद. हा, आता तिथे 9 वेगवेगळे ऋषी आहेत, त्यांची भेट झाली असं सांगतात किंवा थेट अवधूतांची भेट झाली असं सांगतात. दोन्ही एकच आहे. म्हणजे त्यांच्या संवादामध्ये
भगवान दत्तात्रेयांनी जे सगळे 24 गुरु केले त्या सगळ्याच्या कथा येतात. त्या सगळ्यांची नावं मी त्या वेळेला सांगेन. 24 गुरूंच्या कथा यदुकुळाचा संहार, भगवंतांचे स्वधामगमन किंवा निजधामगमन, याच्यानंतर फारसं काही सांगायला राहत नाही, पण शेवटचे 2 म्हणजे परीक्षितीचं राजाचं पुढे काय झालं तो एक प्रसंग सांगायचा. आणि त्यानंतर मी असं म्हणालो की मार्कंडेयांची कथा आहे, ही सुद्धा त्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही, पण आपल्याला माहिती असावी म्हणून सांगणार आहे. हो सर. हां, आता सुदामदेवांची जी श्रीमद भागवतामध्ये आलेली कथा आहे ती आणि एकूण पारंपरिक पद्धतीनं सांगितली जाणारी सुदामदेवांची जी कथा आहे, तर आपण अनेक वेळेला ती ऐकली असण्याची शक्यता आहे. परीक्षिती राजानं प्रश्न विचारला शुकदेवांना की भगवंतांच्या आत्तापर्यंत तुम्ही अनेक लीला सांगितल्या, अनेक त्यांची वर्णनं सांगितली, अनेक राक्षसांचा असुरांचा त्यांनी संहार केला हे पण सांगितलं, पण त्याचबरोबर भगवंतांचा सुदामा नावाचा एक मित्र होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. आणि शुकदेव ह्या सुदामदेवांबद्दल सांगायला लागले. असं सांगतात की सुदामदेव हे आयाचित वृत्तीचे आहेत. म्हणजे काय तर जे आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती समाधान मानणारे, आणि जे आपल्या समोर आलेलं आहे ते भगवंताच्या कृपेमुळे किंबहुना श्रीकृष्णांच्या कृपेमुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. म्हणजे 17 ठिकाणी ज्याला गाठी मारल्यात असं वस्त्र, एकच वस्त्र आहे सुदामदेवांकडे असं सांगतात. ब्राह्मण आहेत त्याच्यामुळे यजन, याजन, अध्ययन, अध्यपन अशा प्रकारची कर्म करतायत, पण कधीही कुणाकडे काहीही त्यांनी मागितलेलं नाही आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये आपण असं जे म्हणतो की एखाद्याने काही मागितलं नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेतात, तसंच सुदामदेवांचं झालेलं आहे. अनेक विद्यार्थी यांनी घडवलेले, पण कुणाकडे अमुक एखादी गोष्ट द्या, अमुक एवढी दक्षिणा मला द्या असं कधीही म्हणलं नाही. जे आलं आहे त्याच्यामध्ये ते स्वतः अत्यंत संतुष्ट आहेत, मग जेवायला नाही मिळालं तरी चालेल. पण असं असलं तरी ज्या वेळेला संसार असतो तेव्हा संसारामध्ये किंवा प्रपंच ज्याला म्हणतात त्या प्रपंचामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात. आणि त्याचप्रमाणे ही काळजी आहे ती सुदामदेवांच्या पत्नीला आहे. तिचं नाव सुशीला. आणि तिनं अनेकदा ऐकलंय आपल्या यजमानांच्या मुखातून की द्वारकेचा जो राजा आहे श्रीकृष्ण तो माझा बालपणीचा मित्र आहे. आणि तिच्या मनामध्ये एक दिवस असं आलं की हे एवढ्या वेळेला सांगतात की द्वारकेचा राजा यांचा मित्र आहे, तर हे एकदा जाऊन भेटले किंवा त्याला काही मागितलं तर तो देणार नाही असं नाही आहे. तर मग त्याच्याकडे
काहीतरी याचना करावी, त्याच्याकडे काहीतरी मागावं असं तिच्या मनामध्ये आलं. आणि तिने हा विचार सुदामदेवांना बोलून दाखवला. सुदामदेव म्हणाले, अगं मी आत्तापर्यंत कधी कोणाकडे मागितलेलं नाही आणि असं अचानक जाऊन आज तो राजा झालाय म्हणून त्याच्याकडे मागायचं, ही किती वाईट गोष्ट आहे. तुला सांगू का, कधी कोणाकडे काही मागू नये अगं. आणि मग तिने त्यातल्या त्यात ज्याला म्हणतात स्त्रिया ह्या चतुर असतात, कारण त्यांना संसार करायचा असतो. आणि म्हणून ती असं म्हणाली की तुम्ही काही मागू नका, पण तुम्ही जाऊन भेटा तरी, त्या निमित्ताने तुमची भेट होईल म्हणाले श्रीकृष्णाशी. आणि सुदामदेवांना हा विचार पटला की मी काही मागणार नाही, पण माझी भेट होईल त्याच्याशी, त्या निमित्ताने श्रीकृष्णाचं दर्शन होईल मला. आणि तेवढ्या एकाच गोष्टीमुळे ही म्हणजे पत्नीनं सांगितलेली जी गोष्ट आहे ती तेवढ्या एका कारणाकरता सुदामदेवांनी मान्य केली. आता आपल्याला अनेक वेळेला ही कथा आपण ऐकली आहे की मग ती सुदामदेव तिला म्हणाले की असं जायचं नसतं. म्हणजे राजाकडे जसे मी 3 घरं सांगितली आपल्याला, न बोलवल्याशिवाय जावं, अशी जशी 3 घरं आहेत, तसंच ज्यावेळेला आपण राजाकडे म्हणून भेटायला जातो तेव्हा काहीही न घेता जायचं नाही, रिक्त हस्ते जाऊ नये. गुरुगृही ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला सुद्धा रिक्त हस्ते जायचं नाही. आणि तिसरं म्हणजे जर आपल्या घरामध्ये लहान मुलं कोणी असतील छोटे, तर त्यांनासुद्धा आपण जर परगावावरून काही आलो तर त्यांनासुद्धा काहीतरी आणायचं असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये. कारण त्यांची ती अपेक्षा असते. लहान मुलं बघा, बाहेरून कोणी आलं ना की पहिलं त्यांनी काय आणलं ह्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. सुदामदेव म्हणाले की अगं राजाकडे जायचं आहे तर असं रिकाम्या हाताने जाता येणार नाही, मला काहीतरी दिलं पाहिजे. काहीतरी दिलं पाहिजे हे खरं आहे, पण मुळामध्ये हिच्याच घरात खायला काही नाही, याचीच मुलं बाळं उपाशी आहेत, तर ही काय देणार मुळात सुदामदेवांना. आपण सगळ्यांनी ती कथा ऐकली आहे. तेव्हा ती सुशीला शेजारच्या घरामध्ये गेली आणि आदल्या दिवशी त्या घरामध्ये काम करण्याकरता, म्हणजे ते पोहे काढण्याकरता ती गेली होती, त्यातले बाहेर पडलेले तिने गोळा करून आणले. इतका सहज विचार या कथेमध्ये नाही. ही आपण वस्तुरूप काहीतरी देण्याकरता म्हणून भगवंतांकडे किंबहुना राजाकडे जायचं आहे आणि त्याला काहीतरी दिलं पाहिजे, तेव्हा या न्यायानं काहीतरी नेलं पाहिजे, हे बरोबर आहे. भागवतामध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख आहे की ती शेजारच्या घरामध्ये गेली आणि शेजारच्या घरातून मुठभर पोहे तिने आणले, हे द्या. वास्तविक लक्षात घ्या, सुदामदेवांचं जे कुटुंब आहे ना, त्यांनी आत्तापर्यंत कुणाकडेही मागितलेलं नाही. ही सुशीला गेली शेजारच्या घरामध्ये आणि दारासमोर उभी राहिली. त्या घराची जी मालकीण आहे ती 2दा-3दा तिनं बघितलं, येरझाऱ्या घालतीये की सुशीला समोर उभी आहे, ही का नुसती उभी आहे. तर आत्तापर्यंत कधी कुणाकडे काही मागितलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे एखादी गोष्ट नाही तेव्हा ती समोरच्याकडे कशी मागायची हे माहितीच नाही आहे. आपल्या संसाराकरता जे लागतं त्यातलं जेवढं मिळेल त्यामध्ये समाधान मानणारी ही लोक आहेत. त्यामुळे एखाद्याकडे हात पसरायचे तर ते कसे पसरायचे हेच यांना आयुष्यामध्ये माहिती नाही आहे. आणि म्हणून ती स्तब्ध उभी आहे.
बराच वेळ गेला आणि त्या घराची जी मालकीण होती ती बाहेर आली आणि ती म्हणाली, काय ग, काय पाहिजे तुला? ही म्हणाली, माझे यजमान आहेत ना, ते द्वारकेला चाललेत. द्वारकेचे जे राजे आहेत ना, श्रीकृष्ण, तो यांचा मित्र आहे. ती मालकीण म्हणाली, खोटं बोलू नकोस. ती म्हणाली, मी खरंच खोटं बोलत नाही हो. द्वारकेचा जो राजा आहे ना, तो यांचा मित्र आहे. मला त्याला देण्याकरता काहीतरी पाहिजे. ती म्हणतीये, अगं तुझ्या मुलांकरता पाहिजे म्हणून सांग ना, असं खोटं कशाला बोलतेस? ही पुन्हा विनवणी करते, नाही हो, मी खोटं बोलत नाहीये. मला आमच्याकरता काही नकोय, त्या भगवंताकरता पाहिजे, श्रीकृष्णाकरता पाहिजे. अशी 10 वेळा तिने विनवणी केली. त्यावेळेला ती घरातली जी मालकीण आहे त्या घराची, ती म्हणाली, काल जे पोहे काढलेत ना, त्याच्या आजूबाजूला जे पडलेत ना, ते ने भरून. म्हणून सुशीला मागच्या अंगणात गेली. ते पोहे काढण्याचं जे होतं त्याच्या आजूबाजूला ज्या सगळ्या भाताच्या कण्या पडल्या होत्या, त्याचे जे पोहे पडले होते ते तिने भरा 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 एकत्र केले. कसे तरी मिळून 1 मुठभर पोहे झाले. आणि ते मुठभर पोहे घेऊन ती आपल्या घरी आली. सुदामदेवांचं उपर्ण म्हणजे सुद्धा त्याला सुद्धा 17 गाठी होत्या असं सांगतात. त्या उपरण्यामध्ये जेमतेम त्याची अशी मुठभर पुरचुंडी सुद्धा ह्या मुठीपेक्षा छोटी झाली. एवढेसे ते पोहे होते. ते बांधले आणि सुदामदेवांकडे दिले. म्हणजे असं सांगतात की सुदामदेवांच्याकडे नामाव्यतिरिक्त दाम दुसरं काही नव्हतंच, फक्त नावातच दाम होता म्हणे. ती पुरचुंडी त्यांनी पाठीवर टाकली आणि भगवंतांचं नामस्मरण करत चालत 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 हा द्वारकेला आला. सुदाम नगरी म्हणजे सध्याचं जे पोरबंदर हा जो भाग आहे गुजरातच्या बाजूचा, ती सुदामपुरी असं सांगतात. तिथून चालत 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 द्वारकेला आले. आता द्वारकेचं वर्णन मुळामध्ये, ही द्वारका नगरी सगळी सोन्याची आहे आपल्याला माहिती आहे. सुदामदेव पाहतायत की या नगरीमध्ये, ह्या नगरीचा राजा मुळात, ज्याची नगरी सगळी सुवर्णाची आहे, तर या नगरीच्या राजाचं काय ऐश्वर्य असेल. आणि तो आणि मी गुरुकुलामध्ये एकत्र शिकलो आहे. पण मी म्हणतोय की तो माझा बालपणीचा मित्र आहे, पण त्यानं जर मला ओळख द्यायला नाकारली तर, कारण त्याला माहिती आहे महाभारतात काय घडलंय. आणि म्हणून असा तो विचार करत 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 त्या एक एक दरवाजे ओलांडत, असं सांगतात की 9 दरवाजे होते, 10 दरवाजे होते त्या नगरीला. असे सगळे दरवाजे ओलांडत 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 तो जेव्हा मुख्य दरवाजापाशी आला, तिथे त्या सुदामदेवांना अडवलं. आता ज्यांना मुख्य दरवाजापाशी अडवलंय, तर मुख्य दरवाजावरती जसे सेवक असतात तसे बाकीच्या दरवाजांवरती सुद्धा सेवक असणार, द्वारपाल असणार. मग त्यांनी कसं अडवलं नाही? तर भगवंतांच्या नगरीमध्ये, द्वारकेमध्ये मुळातच जो ब्राह्मण आहे त्याचा सन्मान करायचा, असं भगवंतांनी
सांगितलेलं आहे. किंबहुना तिथे जो सेवक वर्ग आहे त्यांना सुद्धा हे माहिती आहे की भगवंतांना सुद्धा, म्हणजे आपले जे राजे आहेत यांना सुद्धा ब्राह्मण पूज्य आहेत, त्या स्थानावरती आहे. आणि म्हणून आधीच्या कोणत्याही द्वारावरती एक अत्यंत दरिद्री, कळकट मळकट कपडे घातलेला, किंबहुना त्यानं फक्त अधरीय आणि उत्तरीय खांद्यावरती घेतलं आहे असा एक ब्राह्मण त्या संपूर्ण नगरीमध्ये सर्व दरवाजे ओलांडत 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 आता जो मुख्य दरवाजा आहे जिथून भगवंतांचा महाल सुरू होतो त्या दरवाजापर्यंत थेट येऊन पोचलेला आहे. आणि त्या दरवाजावरती एका द्वारपालानं त्यांना अडवलं आणि त्यानं विचारलं की काय हवंय तुम्हाला. त्यावेळेला सुदामदेव म्हणाले की या नगरीचा जो राजा आहे तो माझा बालपणीचा मित्र आहे. आम्ही गुरुकुलामध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र शिकायला होतो, तेव्हा मला त्याला एकदा भेटायचं आहे, मला कान्हाला भेटायचं आहे. आता आपण ही गोष्ट ऐकली अनेक वेळा की तिथे जो एक द्वारपाल होता त्यानं दुर्लक्ष केलं किंवा काही ढकलून दिलं त्याला, असे पण उल्लेख काही कीर्तनांमध्ये प्रवचनांमध्ये सांगतात. भागवतामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही. पण काही काळ तिथे सुदामदेवांना ताटकळत उभं राहावं लागलं. आणि ज्या वेळेला हा पुन्हा विनंती करतोय की मला कान्हाला भेटायचं आहे, त्यावेळेला दरवाजावरती जो संवाद चालू आहे तो भगवान श्रीकृष्ण सुवर्ण पलंगावरती त्यांच्या बसलेले आहेत. रुक्मिणी माता वारं घालतीये भगवंतांना आणि तो संवाद म्हणजे दारावरती जे काही चाललंय तो संवाद भगवंतांच्या कानावरती आला आणि भगवंतांना तो आवाज ओळखीचा वाटला. आणि असं सांगतात की भगवंत धावत सुटले तिथनं. आत्तापर्यंत रुक्मिणी मातेनं असं कधीही पाहिलं नव्हतं की भगवंतांनी राजतिलक केला नाही, मुकुट घातला नाही, कोणी भेटायला आलं तर त्यांच्याकरता जी सगळी राजा म्हणून एक जी तयारी लागते करायला, अशी तयारी करून दरवेळेला भगवंत भेटायला जातात. पण भगवंतांनी यावेळेला असं कुठलंही कार्य केलेलं नाही, तिलक केलेलं नाही, मुकुट घातलेलं नाही, अंगावरती कोणतं वस्त्र परिधान केलं याचीही त्यांना शुद्ध नाही. आणि भगवंत तो आवाज ऐकून धावत सुटले. आणि भगवंत एवढ्या वेगाने धावतात की त्यांच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते सुद्धा गळून पडलं. आणि भगवंतांनी धावत 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 जाऊन सुदामदेवांच्या चरणावरती मस्तक टेकवलं. सुदामदेवांनी भगवंतांच्या दोन्ही खांद्याला धरलंय आणि भगवंतांना उठवलंय. आणि भगवंतांनी घट्ट आलिंगन दिलंय सुदामांना. दोन्ही हात धरले सुदामदेवांचे. आणि दोन्ही हात धरून सुदामदेवांना आपल्या महालामध्ये घेऊन आले.
आणि आपल्या मंचकावरती ज्या ठिकाणी रुक्मिणी माता बसतात तिथे सुदामदेवांना बसवलंय आणि भगवंत सुदामदेवांच्या चरणाशी बसलेले. महालामध्ये सगळी धावपळ सुरू झाली. कोणालाही काही कळेना काय झालंय. भगवंत एवढ्या जोराने धावत सुटले. त्यांच्या मागे रुक्मिणी माता सुद्धा धावतायत. रुक्मिणी मातेने हा सगळा प्रसंग बघितला. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं भगवंतांचा कुठेतरी अत्यंत जवळचा मित्र आलेला आहे. सुदामदेवांना मंचकावरती बसवलं आणि आता सुदामदेवांच्या पाद्य पूजेची तयारी. भगवंतांकडे काय हो, सगळं सुवर्णाचं आहे. सोन्याचं मोठं गंगाळ आणलं, सोन्याच्या तांब्यामध्ये पाणी आणलंय, आणि भगवंत आता सुदामदेवांचं पाद्य पूजन करतात. सुदामदेवांची परिस्थिती फार अवघडल्यासारखी झाली आहे. त्यांना याची सवय नाहीये, पण ते कृष्णाला नाही म्हणू शकत नाहीत. भगवंतांनी पाहिलं की सुदामदेवांच्या पायामध्ये तो पाय जेव्हा भगवंतांनी हातात घेतला ना, तेव्हा सुदामदेवांच्या पायामध्ये एक काटा घुसलेला आहे. पण तो काटा आत गेल्यानंतर स्वाभाविकपणे पायातून रक्त येतं बघा. पण सुदामदेवांच्या शरीरामध्ये तेवढं सुद्धा रक्त नाहीये, पांढरे फटक्क पडलेले. पण तरी सुद्धा चेहऱ्यावरती समाधान आहे. भगवंतांनी तो काटा आपल्या हाताने काढला आणि सुदामदेवांना म्हणतात, काय रे सुदाम्या, तुझ्या पायात कंटक गेलाय की रे. त्यावेळेला सुदामदेव म्हणतात, अरे कृष्णा, कंटकांना जवळ करणारं कोणीतरी हवं ना रे. कंटकांना सुद्धा जवळ करणारं कोणीतरी हवं. भगवंतांनी तो काटा काढला आणि सुदामदेवांच्या चरणावरती पाणी घातलं. त्याला छान केशर लावलं, चंदन लावलं, स्वस्तिक काढलं. जीर्ण वस्त्र झालंय. सुदामदेवांना सांगितलं, सुदामा, अरे काय रे ही तुझी वस्त्र, काढून ठेव म्हणाले. इथले राजवस्त्र घाल. आणि भगवंतांनी आपलं जरीचं धोतर सुदामदेवांना नेसायला दिलं.
सुदामदेवांना याची सुद्धा सवय नव्हती. ती जर सुद्धा सुदामदेवांना टोचतीये, इतकं शरीर कृश झालंय, जीर्ण वस्त्र झालंय. आणि तोपर्यंत ही बातमी सगळीकडे पोचली होती. भगवंतांनी सांगितलं की दर्शनाला या. भगवंतांच्या सगळ्या राण्या दर्शनाला आल्या आहेत. रुक्मिणी मातेनं नमस्कार केलाय. सुदामदेवांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. प्रत्येक राणीला सुदामदेवांनी हाच आशीर्वाद दिलाय. काय ताकद आहे बघा सुदामदेवांची. सुदामदेवांचा आशीर्वाद खरा ठरलेला आहे. भगवंतांना प्रत्येक पत्नीकडून 10 मुलं आणि 1 कन्या झाली आहे. काय सामर्थ्य आहे बघा सुदामदेवांचं. काय उपासना आहे. मुखातून बाहेर पडलेला शब्द प्रत्यक्षामध्ये उतरलाय. भगवंत आणि सुदामदेव आता भगवंत चरणाशी बसलेत. आणि सुदामदेव वर बसलेत. आणि भगवंतांनी सुदामदेवाला विचारलं, सुदाम्या तुला आठवतं का रे, आपण गुरुजींच्या आश्रमामध्ये होतो सांदीपनींच्या. त्यावेळेला आपण तिघ, तू, मी आणि बलराम दादा मातेची आज्ञा घेऊन, आपले गुरुजी त्यावेळेला आश्रमामध्ये नव्हते आणि गुरुकुलात असताना लाकडं आणायला म्हणून बाहेर गेलो होतो. आणि सुदामदेव झरकन त्या काळामध्ये गेले. त्यांच्या समोर तो सगळा प्रसंग उभा राहिला. त्यावेळेला अचानक पाऊस सुरू झाला आणि आपण तिघे जण एका झाडाखाली उभं होतो. त्यावेळेला मी तुला विचारलं सुद्धा की सुदाम्या काय होतंय, तेव्हा तू म्हणालास माझे दात वाचतायत म्हणून थंडीने. प्रसंग असा झाला होता की त्यावेळेला सांदीपनी ऋषींच्या पत्नीनं कान्हा करता, बलराम दादांकरता आणि या सुदाम्या करता तिघांना 1-1 मूठ चणे दिले होते. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर हे तिघे जण एका झाडाच्या आश्रयाला थांबले. त्यावेळेला सुदामदेवांनी एकट्याने हे चणे खाल्ले होते. आणि त्यावेळेला तो चण्यांचा जो आवाज होता तो श्रीकृष्णांनी ऐकला. आणि त्यावेळेला सुदामाला विचारलं होतं की सुदाम्या काय होतंय, कसला आवाज येतोय. तेव्हा सुदामदेव म्हणाले, काही नाही रे, माझ्या दातांचा आवाज होतोय, माझ्या दातांच्या कण्या खातोय मी. आणि त्यावेळेला भगवंत म्हणाले, तथास्तु तथास्तु. आणि ह्या तथास्तुमुळे या सुदामदेवांना आयुष्यभर त्यांच्या दातांच्या कण्या खाव्या लागल्या. साधारणपणे सुदामदेव हे आता वयाच्या 75कडे आहेत असं सांगतात. 3 मुठी चणे खाल्ले होते, त्यामुळे एका मुठी करता 25 वर्ष
या न्यायानं सुदामदेवांची 75 वर्ष सरली होती. सुदामदेव भगवंतांना म्हणतायत, आठवतंय रे कान्हा, आठवतंय. आणि मग तुला खरं सांगू का, त्यावेळेला मी तुझ्याशी खोटं बोललो, मी असं करायला नको होतं. श्रीकृष्ण म्हणाले की काही हरकत नाही रे, ठीक आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा भगवंत अजून म्हणत नाहीत की काही खाल्लंस का, एवढ्या प्रवासातून दमला असशील. सुदामदेव अस्वस्थ आहेत. मग भगवंतांनी भोजन वगैरे झालं सुदामदेवांचं. आणि आपण जो पत्रम पुष्पम फलम तोयम हे जे म्हणतो ना गीतेमध्ये, तो श्लोक या ठिकाणी सुद्धा आलेला आहे. भगवंत सुदामदेवांना सांगतात त्यावेळेला हा श्लोक या ठिकाणी सुद्धा भागवतामध्ये येतो. आणि ती जी पुरचुंडी आहे सुदामदेवांच्या पत्नीनं सुशीलेनं दिलेली, ती सुदामदेवाने आपल्या या हाताच्या इथे अशी काखेमध्ये घट्ट दाबून धरलेली आहे. कारण आपल्या दारिद्र्याचं दर्शन व्हायला नको याची ते पुरेपूर काळजी घेत आहे. आणि म्हणून भगवंतांनी आता हा विषय काढला. भोजन वगैरे झालं आणि भगवंतांनी विचारलं, काय रे सुदाम्या, तू लग्न वगैरे केलंस की नाही. तो म्हणाला, हो केलं ना, एक पत्नी आहे, 2 मुलं आहेत. आणि मग भगवंतांनी विचारलं की मग मला माझ्या वहिनीनं काहीतरी दिलं असेल ना. त्यावेळेला सुदामदेव संकोचले प्रचंड. याचं ऐश्वर एवढं मोठं आहे आणि मी काय आणलं तर मुठभर पोहे, एका मुठीत सुद्धा ते मावणार नाहीत, म्हणजे तेवढेही नाही आहेत खरं तर. आणि म्हणून सुदामदेव संकोचले. त्यावेळेला भगवंतांनी विचारलं की सुदाम्या, तू हातामध्ये काखेत काय लपवलंयस, दे बघू, आण इकडे. आणि भगवंतांनी अक्षरशः ते ओढून घेतलं सुदामदेवांकडून आणि उघडलं आणि बघितलं तर त्यात पोहे आहेत. भगवंत सुदामदेवांना म्हणतात, सुदाम्या खरं सांगू का, मला पोहे फार आवडतात, पण द्वारकेत कधी मला कोणी विचारलंच नाही की तुम्हाला काय आवडतंय. रोज आपले पक्वान्न तयार करतायत. तुला खरं सांगतो रे, मला पोहे फार आवडतात. आणि म्हणून भगवंतांनी एक त्या मुळात ते एक मुठभर सुद्धा नव्हते, त्यातले थोडेसे उचलले, ती 1 मूठ झाली भगवंतांची असं म्हणतात. आणि 1 मूठभर पोहे खाल्ले आणि तृप्त झाले भगवंत. आणि दुसरी मूठ उचलली, दुसरे जे काही उरलेले पोहे होते ते उचलले. तेवढ्यात रुक्मिणी माता धावत 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 आल्या आणि त्यांनी भगवंतांचा हात धरला. ती म्हणाले, काय खाताय हे, तुम्ही ग्रहण केल्यानंतर उरलेलं जे आहे ना, तो प्रसाद म्हणून देण्याकरता म्हणून आम्हाला द्या म्हणाले, आम्हाला द्या. एका मुठीतच भगवंतांनी त्रैलोक्याचं सगळं जे धन होतं ना ते सुदामदेवांना देऊन टाकलं होतं. भगवंतांनी ज्यावेळेला सुदामदेवांना भोजनाला बसवलं ना, त्यावेळेला तिलक लावला होता, चंदनाचा तिलक. त्यावेळेला भगवंतांनी सुदामदेवांच्या ललाटावरती काय लिहिलंय ते वाचलं. आणि त्या ललाटावरती श्री क्षय असं लिहिलं होतं. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा क्षय म्हणजे याच्या आयुष्यामध्ये कधीही लक्ष्मी राहणार नाही असं लिहिलं होतं. पण भगवंतांनी ज्या वेळेला सुदामदेवांना तो तिलक लावला त्यावेळेला त्यातली अक्षरं फक्त उलटी केली
तो श्री उचलला आणि सगळी अक्षरं उलटी केली. श्रीशय उलटा केला आणि यशश्री असं लिहिलं बघ सुदामदेवांच्या ललाटावरती. त्या दिवशी असं सांगतात की सुदामदेव, काही ठिकाणी असं सांगतात की सुदामदेव महिनाभर भगवंतांच्याकडे राहिला होते, काही ठिकाणी सांगतात की आठवडाभर राहिला होते, पण दुसऱ्या दिवशी सुदामदेव निघाले असा उल्लेख आहे. आणि सुदामदेव निघाले त्यावेळेला श्रीकृष्णाने हाक मारली, अरे सुदाम्या, तू जे अधर्य नेसलायस ना ते माझं आहे, तेवढं फक्त काढून ठेव. अगदी निर्लेप वृत्तीने सुदामदेवांनी भगवंताचं अधर्य त्यांना परत केलं. भगवंत परीक्षा घेत आहे, हा जाताना तरी काही मागतोय का? सुदामदेवांनी काही मागितलं नाही भगवंतांकडे. सुदामदेव निघाले त्यावेळेला रुक्मिणी मातेने विचारलं की अहो, आत्तापर्यंत जर आपल्याकडे कोणी आलं ना, कोणी नातेवाईक आला, पांडवांपैकी कोणी आलं, तर तुम्ही त्याला राहा 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 असे किती आग्रह करायचा, पण तुम्ही तुमचा एवढा जवळचा मित्र आहे त्याला एका शब्दानेही म्हणाल नाहीत राहा म्हणून. भगवंत म्हणतात तो जोपर्यंत घरी पोचणार नाही ना तोपर्यंत त्याची पत्नी पाणी सुद्धा पिणार नाहीये. तो जेव्हा घरातून बाहेर पडला त्याच वेळेला तिने असं ठरवलं की जोपर्यंत माझे यजमान घरी परत येत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. आणि मला तिची काळजी जास्त आहे म्हणून मी सुद्धा मला सांगितलं नाही की राहा म्हणून. विश्वपालक असं एक भगवंतांचं नाव आहे, ते काही उगाच नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय हे भगवंत अगदी जाणून आहेत, किंबहुना आपल्या मनामध्ये तो विचार येण्याआधी त्यांना कळतं. आणि म्हणून भगवंतांनी सुदामदेवांना एकदाही थांबवलं नाही. त्यांनी जे 17 गाठी मारून आणलेलं धोतर होतं ते परत दिलं, त्यांचं उत्तरीय परत दिलं आणि सुदामदेव चालत 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 निघाले. सुदामदेवांच्या मनामध्ये क्षणभर विचार आला बरं का, काय हा एवढा द्वारकेचा राजा आणि साधं 16 सुद्धा त्यांनी परत मागितलं, ते दिलं असतं तर काय फरक पडला असता. आणि दुसऱ्या क्षणाला विचाराला नाही नाही बरं झालं त्यानं ते काढून घेतलं ना, तेच बरं झालं, नाहीतर मला तसं वापरावं असं वाटलं असतं आणि मग त्याच्याकरता म्हणून मी प्रयत्न सुरू केले असते. त्यानं मला काही दिलं नाही ना, हेच बरं झालं, नाहीतरी मी त्याच्याकडे काही मागायला आलोच नव्हतो. क्षणात वाटतंय की मी मागायला आलो नव्हतो, पण त्याला माझी परिस्थिती काय हे कळत नव्हती का? त्यानं काहीतरी मित्र म्हणून द्यायची गरज, त्यानं काहीतरी गरज वाटली नाही की मित्र म्हणून काही द्यावं. आणि दुसऱ्या क्षणाला असा विचाराला बरं झालं त्यानं काही नाही दिलं, त्यानं नाही दिलं हेच बरं आहे, कारण त्याच्यामुळे मी अखंड त्याच्या नामस्मरणामध्ये राहीन, अखंड भजनामध्ये दंग राहीन. त्यानं काही दिलं तर पुन्हा त्या विचारामध्ये मी पुन्हा गडून जाईन, त्यामुळे त्यानं नाही दिलं हेच बरं झालं. असा विचार करता 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 करता
कदाचित मला जर त्यानं धन दिलं असतं तर मी उन्मत्त झालो असतो म्हणाले. त्यामुळे त्याने मला काही दिलं नाही हेच बरं केलं. आणि अशा विचारामध्ये आता यायला काही दिवस लागले होते, पण आज जाताना भगवंतांनी असं सांगतात की भगवंतांनी पृथ्वी फिरवली म्हणाले पटकन, सुदामदेव घरी लवकर पोचावे म्हणून. आणि काही वेळात ह्या विचारामध्येच सुदामदेव आपल्या नगरीमध्ये पोचले. पण त्यांनी पाहिलं तर द्वारकेमध्ये जी चिन्ह आहेत ती सगळी आता ह्या सुदामपुरीला दिसायला लागली. सुदामदेवांना क्षणभर वाटलं की कदाचित मी रस्ता चुकलो की काय आणि पुन्हा फिरून त्याच ठिकाणी आलो की काय. आणि म्हणून सुदामदेवांनी पाहिलं तर साधारण खुणा ज्या आहेत त्या आपल्या नगरातल्याच दिसत आहेत, पण मग हे असं सुवर्णांचे खांब का दिसावेत, इतकं सुशोभन का दिसावं, सुदामदेवांना काही लक्षात नाही आलं. सुदामदेव आल्याची बातमी एकाने धावत 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 जाऊन सांगितली. आणि सुदामदेव ज्या रस्त्याने चालले होते त्याच्या विरुद्ध बाजूने 4 जण पालखी घेऊन येताना दिसले. सुदामदेवांना वाटलं की कोणीतरी मोठं आपल्या ह्या नगरीमध्ये जातंय, म्हणून सुदामदेवांनी रस्ता बदलला असं सांगतात. तर ते जी पालखी चालवणारे होते ते त्या रस्त्या बाजूला गेले. असं 2-3 वेळा झालं आणि शेवटी हे एकत्र एका ठिकाणी आले आणि त्यांनी सुदामदेवांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पालखीमध्ये बसा, ही पालखी तुमच्या करता आहे. सुदामदेवांना काही कळेना पालखी वगैरे कशी काय आली. आणि ते अवघडत, खरं तर त्यांना बसायचं नव्हतं पण अवघडत त्या ठिकाणी बसले. आणि ते आपल्या घर त्यांनी जाताना जे पाहिलं होतं ती एक छोटी झोपडी होती असं सांगतात. आणि जेव्हा आले त्यावेळेला त्या झोपडीचा महाल झालेला होता. भगवंतांचा जसा महाल आहे तसाच महाल भगवंतांनी एका रात्रीत अख्खी सुदामपुरी सुवर्णाची केली होती. सुदामदेवांची पत्नी अत्यंत भरजरी वस्त्र घातलेली, हातामध्ये सुदामदेवांना ओवाळण्याकरता ताट आहे, त्याच्यामध्ये निरांजन तेवतंय. ती पटकन बाहेर आली, मुलं बाहेर आली. आणि त्यावेळेला सुदामदेवांच्या लक्षात आलं की भगवंतांनी जो एक कृपा कटाक्ष माझ्यावरती टाकला होता, ज्यावेळेला भगवंतांनी माझ्या मस्तकावरती तो तिलक लावला त्या क्षणी भगवंतांची कृपा माझ्यावरती झाली. आणि हे सगळं माझं जे प्रारब्ध आहे आत्तापर्यंतचं ते सगळं बदलून गेलं. काय दिलं होतं भगवंतांना सुदामदेवांनी असं सांगतात. सुदामदेवांचं ऋण काय होतं तर मुठभर पोहे असं ऋण होतं. आणि त्या मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये सगळी नगरी सुवर्णांची केली. हे कशामुळे केलं तर भगवंतांचा आणि सुदामदेवांचा एकमेकांबद्दल असलेला जो भाव होता, कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये सुदामदेवांनी भगवंतांकडे काहीही मागितलं नाही याची जाण ठेवून भगवंतांनी त्या सगळ्याची परतफेड केली होती. आणि केवळ सुदामदेवांचंच नाही तर त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचं जे चरितार्थाकरता किंबहुना त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांची कोणतीही अडचण येऊ नये याच्याकरता भगवंतांनी त्या संपूर्ण कुळाचा उद्धार केलेला होता. एवढं असून सुद्धा, एवढं होऊन सुद्धा सुदामदेव आपल्या भक्तीपासून, आपल्या निष्ठेपासून, भगवंतांच्या नामस्मरणापासून एक क्षणभर सुद्धा ढळले नाहीत. आणि पुढे सुदामदेवांना सुद्धा
भगवंतांनी ह्या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलं असा उल्लेख आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.